काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात आणि आपल्या भविष्यासाठी जेनजी रस्त्यावर उतरली होती. संपूर्ण देशाने तरुणांची ताकद पाहिली. पण आता याच जेनजीच्या पावलावर पाऊल ठेवत जेन अल्फा म्हणजे आजची अगदी लहान शाळकरी मुलंही थेट मैदानात उतरली आहेत. गेमिंग आणि सोशल मीडियाच्या जगात रमणारी ही चिमुकली पिढी आता आपल्या हक्कासाठी थेट प्रशासन आणि सरकारला सवाल करते. बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये शाळकरी मुलांनी असं काय केलं की अधिकाऱ्यांना थेट शाळेत पळावं लागलं? पहिली घटना घडली आहे बिहारच्या गया जिल्ह्यात. एका सरकारी शाळेत पंखे बंद पडले होते. पिण्याचं पाणी खराब येत होतं आणि बसायला बेंचही नव्हते. या असुविधांना कंटाळून मुलांनी थेट शाळेच्या गेटवर धरणं आंदोलन सुरू केलं. जेव्हा डीएम साहेबांनी परिस्थिती हाताळण्यासाठी एका लहान अधिकाऱ्याला पाठवलं, तेव्हा या चिमुकल्यांनी स्पष्ट बजावलं, छोट्या अधिकाऱ्याशी नाही तर आम्हाला थेट डीएम साहेबांशीच बोलायचंय. मुलांचा हा ठामपणा पाहून शेवटी स्वतः जिल्ह्याच्या डीएम साहेबांना शाळेत यावं लागलं. मुलांची समजूत काढावी लागली आणि आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. दुसरी घटना घडली आहे उत्तर प्रदेशातल्या फतेहपूरच्या एका कॉलेजमध्ये. इथे एका शिक्षकाने संतोष मिश्रा याने अत्यंत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. विद्यार्थ्यांच्या मते आजकाल घाणेरडे व्हिडिओ पाहण्याचा जमाना आहे आणि सर्वांना तेच पाहायला आवडतं, असं वक्तव्य त्या शिक्षकाने केलंय. शिक्षकांच्या अशा वक्तव्यावर आणि वर्तनावर गप न बसता शाळेतील मुलींनी थेट कॉलेजबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं. आम्हाला अन्याय सहन होणार नाही असं म्हणत या विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मनमानीला कडाडून विरोध केलाय. तिसरी घटना आहे राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील. एका सरकारी शाळेत शिक्षकांची प्रचंड कमतरता होती. अभ्यास होत नसल्याने संतापलेल्या विद्यार्थिनींनी थेट शाळेला टाळं ठोकलं. एवढंच नाही तर लवकर शिक्षक दिले नाहीत तर थेट हायवे जाम करू असा इशारा प्रशासनाला दिलाय. अखेर पोलीस आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ शिक्षक देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन शांत झालं. नीटच्या आंदोलनापासून सुरू झालेला हा लढा आता शाळांपर्यंत पोहोचलाय. जेन असो वा जेन अल्फा, आजची नवी पिढी अन्याय किंवा असुविधा शांतपणे सहन करायला अजिबात तयार नाही. तुम्हाला काय वाटतं? शाळकरी मुलांचा हा ॲक्शन मोड आणि त्यांचा हा विरोध योग्य आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा ट्रेंडिंग विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.